बालेकिल्ला जिंकलेला आहे। मध्यंतरी हा जो लोकसभा क्षेत्र आहे तो मोदी लाटेमध्ये आम्ही कुठेतरी गमावला होता, पण आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथे जमलेल्या सगळ्या नेत्यांनी हा सर्व बालेकिल्ला आम्ही बांधून घेतलेला आहे आणि आम्ही जिंकणार आहेत। यासाठी आमची मागणी आहे, आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब व नानाभाऊ पटोले साहेब आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्याजवळ आम्ही मागणी ठेवलेली आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्र काँग्रेस पक्ष सक्षम असून काँग्रेस पक्षालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे। सर्वप्रथम सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि एक आनंदाची गोष्ट वाटते की इथे आज एवढे सर्व चॅनलवाले इथे हजर आहेत आणि ते पण अर्ध्या एक तासाचे शॉर्ट नोटीसमध्ये सर्व इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी हार्दिक तुमचं अभिनंदन करतो। सर्वप्रथम हे की जे काल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भिवंडी लोकसभेसाठी बाल्या मामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलं, हे गोष्टीचा आम्ही निषेध करतो। कारण कोणत्याही प्रकारे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेलं आहे, त्याला आमचे भिवंडीचे सर्व लोक त्याला कडाडून विरोध करतात। कारण ही जी भिवंडी लोकसभा आहे ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची आहे, वर्षानुवर्ष इथे काँग्रेस पक्षात लढत आलेला आहे आणि जिंकतही आलेला आहे। परंतु आत्ता भाजप गेल्या 2 वेळा 2014 आणि 19ला ते इथे जिंकलेले असताना 2024ला खूप चांगलं वातावरण आहे। सर्व भिवंडी लोकसभेची जनता ही कपिल पाटीलच्या विरोधात आहे आणि 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून देणार। त्या दृष्टीने आम्हाला आमच्या काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांनी सांगितलं होतं की ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेसच लढवणार आणि काँग्रेसचाच उमेदवार असणार। परंतु काल जे घडलेलं आहे ती चांगली गोष्ट घडलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व इथे एकत्र झालेलो आहोत। सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत आणि आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि ते पण अशा व्यक्तीसाठी ही सीट घेतलेली आहे तर तो आजपर्यंत कोणत्या पक्षात एका ठिकाणी राहिलाच नाही। गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी 7 वेळा पक्ष बदल केलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे आदरणीय शरद पवार साहेबांनी कोणती गोष्ट बघितली आणि त्याच्याकरता ही सीट खेचून घेतली काँग्रेसची, हेच आम्हाला कळत नाही। त्याच्यात आम्हाला थोडं हे कळलं आहे का बोलतो तुम्ही 2 वेळा ही सीट हारलेली आहेत, परंतु आम्ही 2 वेळा हारलो असलो तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजप ही वारंवार निवडणुका जिंकत आलेल्या आहेत। जास्तीत जास्ती मतदारसंघांमध्ये त्यांचा विजय झालेला असताना भिवंडी लोकसभा एक अशी आहे की ती कमी मतात हारलेलो आहे। कारण आपण ठाणा आणि कल्याणचा विचार केला तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढले होते मागचे 2019ची, तर तिथे 4 लाख 4.25 लाखांनी ते हारलेले असताना त्यांना कोणताही अधिकार होत नाही की ही भिवंडीमध्ये तुम्ही 2 वेळा हारले असं बोलण्याचं। तरी आम्ही सर्व आत्तापर्यंत आम्ही हार मानलेली नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे का आमचं वरिष्ठ या भिवंडी लोकसभेतून फ्रेंडली लढतसाठी आम्हाला नक्कीच परवानगी देणार आणि जर फ्रेंडलीसाठी आम्हाला उमेदवारी दिली दोघातून कोणालाही किंवा इतरही कोणी काँग्रेसचा इच्छुक असेल जो काँग्रेसचा नेहमी काम करणारा असेल अशा व्यक्तीला दिले तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी मेहनत करू आणि ही सीट निवडून आणू। सर्वप्रथम प्रेसचे माझे सर्व सहकाऱ्यांना आज इथे मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात, तुमचे मनापासून अभिनंदन करतो। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेले आहेत। त्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मनापासून त्यांचे अभिनंदन करतो, तर त्यांचे आभारी मानतो। खरं तर काल जे आमचे वरिष्ठ नेते यांना विश्वासात न घेऊन जे राष्ट्रवादीचे पवार गटातील
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार गटातून उमेदवारी जाहीर केलेली आहे. हे खरं तर अत्यंत चुकीचं आहे. कारण मी ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर केली त्याच्या अर्ध्या तासांनी मी आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना नानांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही उमेदवारी कशी जाहीर केली. त्याचवेळी मला समजलं की मागच्या 10-15 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता शिवसेनेने सांगलीची जागा जाहीर केली. अशा पद्धतीने राष्ट्रवादीने सुद्धा काँग्रेसला विश्वासात न घेता काल पवार गटातून उमेदवारी या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर जाहीर केली. खरं तर भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षाचा उमेदवार आतापर्यंत तिथे जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून तिथे लढवत आहे आणि जवळपास 9 वेळा भिवंडी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते. स्वर्गीय दामू शिंगडासाहेब हे 6 वेळा खासदार निवडून आले. त्याच्यानंतर शंकरनम साहेब हे निवडून आले. लहानू शिडवा कोम हे निवडून आले. आणि पालघर ठाणा हे ज्या वेळेला एक जिल्हा होता त्यावेळेला ठाणा लोकसभा आणि डहाणू लोकसभा आणि डहाणू लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी तालुक्याचे सर्वाधिक मतं आदरणीय स्वर्गीय दामू शिंगडासाहेब यांना मिळत असताना या जागेवर ते 6 वेळा निवडून आले. आणि ज्या वेळेला 2009मध्ये या दोन्ही जिल्ह्याचा जेव्हा विभाजन झाला त्यावेळेला 4 लोकसभा त्या ठिकाणी झाले. त्याच्यामध्ये कल्याण लोकसभा, ठाणा लोकसभा, भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा. आणि 2009मध्ये जेव्हा भिवंडी लोकसभामध्ये आमचे सन्माननीय सुरेश टावरे यांना काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेला 2009मध्ये ते सर्वाधिक मतांनी ते निवडून आले. आणि अशा या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ही जागा जर काँग्रेस पक्षाने 9 वेळा जर जिंकली असेल तर ही जागा पारंपरिक असतानासुद्धा हे पवार गटांनी हे जो इथे उमेदवार जो बालेमामाला जो जाहीर केला हा अत्यंत चुकीचा आहे. आणि मी तर पवारसाहेबांना विनंती करतो की ज्या वेळेला तुमचे प्रत्येक वेळोवेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या बैठका चालू होत असताना तुमच्या तोंडातून नेहमीच एक वाक्य यायचा की आपण ही निवडणूक एकमताने आपण लढलो पाहिजे कारण या देशावर संविधान आपल्याला टिकवायचं आहे. आता हे भिवंडी लोकसभामध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही संविधान टिकवण्यासाठी ही जागा तुम्ही राष्ट्रवादीला घेतली. कारण ज्या वेळेला 2014मध्ये या मतदारसंघातून खासदार कपिल पाटील निवडून आले आणि ज्या वेळेला त्यांनी या राष्ट्रवादी सोडून जेव्हा तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला त्यावेळेला जवळपास 70 ते 75% तो राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन केलं. आणि उरलेली जी भारतीय जनता पार्टी होती ती मागच्या वेळेला गेल्या वर्षी अजित पवारांचा जो गट जो राष्ट्रवादीमधून सोडून गेला त्यावेळेला अजित पवारांच्या गटामध्ये जवळपास उरलेली जी काही राष्ट्रवादी होती त्यातून जवळपास 70 ते 80% ही अजित पवारांच्या सोबत गेली. आणि जवळपास या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 22 लाख मतदान आहे. या 22 लाख मतदानापैकी राष्ट्रवादीकडे 22,000 सुद्धा मतदान नाही आहे. आणि ते कुठल्या अधिकाराने सांगतात की भिवंडीमध्ये आमचे 18 नगरसेवक आहेत. अरे तुम्ही जेव्हा 18 नगरसेवक जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून बोलता त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे की 2017मध्ये जे तुमच्याकडे 18 नगरसेवक जे आलेले आहेत ते 2017मध्ये काँग्रेस पक्षातून चिन्हातून ते निवडून आलेले होते. आणि ज्या वेळेला ते तुमच्याकडे 18 नगरसेवक गेल्यात आणि त्यातूनसुद्धा 7-8 नगरसेवक
हे अजित पवारांच्या सोबत नजीमुल्लासोबत ते अजित पवारामध्ये गटामध्ये सामील झाले. म्हणजे तुमच्याकडे राहिले किती उर्वरित 7 ते 8 काही नगरसेवक राहिलेले आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचे 7 किंवा 8 किंवा 18 नगरसेवक बोलता, हे कधी बोललं पाहिजे की ज्या वेळेला भिवंडीमध्ये पुन्हा या महानगरपालिकेची निवडणूक येईल आणि त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या त्या चिन्हावर जर ते नगरसेवक निवडून आले तर तुम्ही तुमचे बोलले पाहिजे. हे खोटंपणाने तुम्ही जर तुमच्या वरिष्ठांना सांगतात आणि ते वरिष्ठ काहीतरी ऐकून आणि या ठिकाणी आमचं पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची होती आणि त्या ठिकाणी जर पवार गटाला जी उमेदवारी जी जाहीर केलेली आहे, हे खरं चुकीचा काय विषय झाला तो चुकीचा झालेला आहे. आणि आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलताना सांगितले की भिवंडी आणि सांगलीचा अजून तिढा सुटलेला नाही. कारण हे आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ही जागा त्यांनी राष्ट्रवादींनी सोडलेली आहे. तरी मी कालच पत्रकारांनाही कालच ही बातमी दिलेली आहे आणि माझ्या तमाम भिवंडी मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना, माझ्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांना, महिला अध्यक्षांना, सर्व युवक अध्यक्षांना, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितलेले आहे की जो जाहीर झालेला उमेदवार आहे हा काही महाविकास आघाडीतून काही उमेदवार नाही आहे, हा राष्ट्रवादींनी स्वतःनी जाहीर केलेला उमेदवार आहे. तरी कुठल्याही प्रकारे त्यांची जी काही बैठका सभा असतील अशा ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षातील कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जाऊ नये ही विनंती त्यांना मी कालच केलेली आहे. जोपर्यंत आपल्याला वरून आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं नाही. या माध्यमातून कालच मी त्यांना सांगितलेले आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी ही जी पारंपरिक जी जागा आहे या जागेवर ही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जी जागा आहे या जागेवर संपूर्ण कोकणाचा भवितव्य आहे. या कोकणमध्ये टोटल 7 लोकसभा आहेत, 42 विधानसभा आहेत आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभानंतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आणि ही जागा जर आपल्या हातून गेली तर या कोकणमध्ये पूर्ण कोकणातून आपला काँग्रेस आणि आपला पंजा हद्दपार होणार आहे. आणि हेच काही आपल्या मित्रपक्षांना नाही पाहिजे म्हणून त्यावेळी षडयंत्र रचलेलं आहे. आणि या माध्यमातून या जागेवर ज्यांचा कुठल्याही प्रकारचा अस्तित्वच नाही अशा पक्षाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तरी या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही सर्व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी इथे आम्ही जमलेलो आहोत. आणि जरी आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा समजा प्रोटोकॉलमध्ये ही जागा जरी सुटली तरी आम्ही हे जे नेते लोक इथे जमले आहोत असेच आम्ही जमणार आहोत. आणि जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी, जे नेते लोक सांगतील या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जे काही सांगतील त्याचा निर्णय आम्ही पुढे घेणार आहोत. एकजूट नाही राहिली का सर? तर तुम्हाला जर नाही थांबा ना, त्याच्यानंतर बाकी बोलत आहे ना सर्व होईल. फक्त जिल्हाध्यक्षांचं बोलणं होतं, मग सगळ्यांना तुम्ही नावं घेऊन प्रश्न विचारा. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, मैं लेट आलू आपके समोर. लेकिन कल जो है तकरीबन 7 बजे एनसीपी का ऐलान आया कि ये जगह जो है भिवंडी लोकसभा की, ये एनसीपी ने कैंडिडेट का ऐलान किया है. उसी वक्त बालिया मात्रे का मेरे पास फ़ोन आया था. मैंने उससे कहा कि ये महाविकास आघाड़ी का ऐलान है क्या? उसने कहा महाविकास आघाड़ी का ऐलान है. लेकिन बाद में हमने जो पार्टी के वरिष्ठों को फ़ोन किया तो उन्होंने कहा कि हमारा ऐलान नहीं है, ये एनसीपी का अपना ऐलान है. मेरा ये कहना है कि एनसीपी का भिवंडी पूरे लोकसभा की मैं बात नहीं करूँगा, लेकिन भिवंडी शहर में एनसीपी 0 है. इनका एक सिंगल नगर सेवक नहीं है. 2012 में इनके 8 नगर सेवक थे, वो 2017 का इलेक्शन आते आते 0 हो गए. एक भी नगर सेवक नहीं है. अब ठीक है, जिनको हमने डिस्क्वालीफाई के लिए डाला उनको ये लोग जो है पार्टी में लेके उनकी ताकत दिखाते हैं, तो ये चूंकि सा उनका कोई भी नहीं है और आज वो लोग डिस्क्वालीफाई हैं.
ये कहने का ये मतलब है कि इस तरह से भिवंडी की सीट को पब्लिक में कन्फ्यूजन पैदा करने के लिए राष्ट्रवादी के बड़े नेता ने इस तरह का ऐलान नहीं करना चाहिए था। इंडिया एकजुट है। नाना पटोले साहब हमारे सम्माननीय अध्यक्ष हैं महाराष्ट्र के, उनसे हमारी बात हुई, उन्होंने कहा कि नहीं, हमने ये सीट छोड़ा नहीं, ये सीट कांग्रेस की है। और भिवंडी में मैंने पहले भी कहा कि हमारी जो पॉपुलेशन है ये सिर्फ और सिर्फ पंजे को पहचानती है, कांग्रेस को पहचानती है। कल इसका परिणाम अगर ये लोग ज़बरदस्ती थोपने की कोशिश करेंगे तो इसका परिणाम ये होगा कि वोट कहीं और जाएगा और फिर इसका जो है भुगतान जो है पूरे इंडिया को भुगतना पड़ेगा। हमने ऊपर जो है हमारी बातचीत चल रही है और किसी भी सूरत में मैं बहुत दावे के साथ कहता हूं कि पार्टी जो है ये सीट नहीं छोड़ेगी। कैंडिडेट के बारे में मैं कुछ भी नहीं कहना चाहता, लेकिन मैं सिर्फ यही कहना चाहूँगा कि निशानी राहुल गांधी की जो ये विजिट यहाँ पर हुई भिवंडी में, उनकी जो यात्रा हुई है, हमारा जो ग्राफ जो है था 60% पे था, वो बढ़ के 80-90% तक चढ़ गए। तो लोग अभी जो है आपका जो गठबंधन जो है महाविकास आघाड़ी का, वो वैसे ही रहेगा क्या? उसमें देखिए गठबंधन जो है वो सेंट्रल पे है, दिल्ली के लेवल पे गठबंधन हुआ है। वो गठबंधन वहाँ उसका फैसला होगा और जैसा वो फैसला यहाँ पर आएगा उसके हिसाब से हम लोग पार्टी आदेश का पालन करेंगे। नहीं, ये क्यों बात करते हैं? हम छोड़ेंगे नहीं ना। हमारे लीडर बोल रहे हैं कि हम जो है अपनी सीट नहीं छोड़ेंगे। आपकी भूमिका क्या है? देखो हमारी भूमिका हमारी शेवटची भूमिका काय राहणार? तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढवणार? ये बोलतो ना मी संजय बोलून तर ते आम्हाला बोलून देणार तर मी बोलणार ना। तुम्हाला पक्षाने परवानगी दिली नाही, मैत्रीपूर्ण लढत लढायला परवानगी दिली नाही, तर तुमची भूमिका काय राहणार ते सांगा। तेव्हा ठरवू। अरे पहले होऊन द्या ना, पहिला एक मिनिट। हे बघा, सांगली, भिवंडी आणि मुंबई या जागेचा तिढा सुटलेला नाही आणि या जागेवर आमच्या नेत्यांनी प्रस्ताव दिल्लीला मांडलेला आहे। बाकी ठिकाणी जर महाआघाडी होत असेल तर या 3 ठिकाणी जर तिढा जर सुटला नाही, भिवंडी, सांगली आणि मुंबई, तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची आहे असा आदेश आम्हाला वरिष्ठांनी दिलेला आहे। आणि याच्यानंतर जो काही वरिष्ठ आम्हाला जे सांगतील की ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची की नाही लढवायची हे ते सांगतील, पण आदेश त्यांनी दिलेला आहे की ही प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे। सांगलीवाल्यांनी पण प्रस्ताव मांडलेला आहे, मी सुद्धा प्रस्ताव मांडलेला आहे। जर ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण ही निवडणूक लढवायची। पण तेच सांगतो मी, जर वरिष्ठांनी शेवट मैत्रीपूर्णला पण तुम्हाला नकार दिला, ज्या वेळेला नकार देणार त्यावेळेला पुन्हा तुमच्याकडे आम्ही सविस्तर माहिती देणार। पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट होत नाही। भूमिका स्पष्ट आहे आमची। भूमिका काय आहे? हे बघा, इंडिया अलायन्स कडे विनिंग फॉर्म्युला हा बघितला जातोय। जर तुम्हाला पक्ष राष्ट्रवादीने लढवायला सांगितलं तर तुम्ही तयार आहात का? फ्रेंडली म्हणून हा प्रत्येक कॅन्डिडेट महत्वाचा आहे। नाही, तो विषय तो जो काही वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने। आणि दुसरा विषय, जर तुम्ही आम्हाला सांगितलं की बाबा तुमची भूमिका काय, तर तुम्हाला आताही मी सांगतो की सकाळी आदरणीय नाना भाऊंनी सांगितलेले आहे की आम्हाला विश्वास न घेता ही जागा राष्ट्रवादींनी सोडलेली आहे आणि आम्ही आमची भूमिका तुम्हाला कधी देणार? ज्या वेळेला तिन्ही महाविकास आघाडीतील तिन्ही एकत्र बसून आणि ज्या वेळेला तेव्हा त्यांची भूमिका जेव्हा ते मांडतील त्याच्यानंतर आम्ही सर्व एकत्र बसू आणि पत्रकार परिषद घेऊ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख कार्यकर्ते आणि आमची भूमिका काय ते आम्ही तुम्हाला सांगू। जयंत पाटीलचा व्हिडिओ आला 2 दिवसाआधी, त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी बघा, मी काल जो सांगितलं होता की मी अपक्ष निवडणूक लढणार आहोत, पण मी काल असा सांगितलं होतं की ज्या वेळेला माझे कार्यकर्ते जे मला सांगतील ते, म्हणजे मी
मी जिल्हा अध्यक्ष म्हणजे मी कार्यकर्त्यांचा जिल्हा अध्यक्ष, मी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष. आणि जर कार्यकर्त्यांनी जर मला सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला ही निवडणूक अपक्ष लढायची, तर मी अपक्ष लढणार, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी मी अपक्ष लढणार. चौधरी साहेब, ही महाविकास आघाडीची जी बैठक होती, 1 मिनिट मागील निवडणुकीच्या वेळेला सुरेश तावडे साहेबांनी सांगितलं होतं की 20 दिवसाच्या पूर्वी मला शेवटच्या क्षणाला तिकीट जाहीर केले आणि माझं नुकसान झालं, तर आता पुन्हा अशी प्रक्रिया होईल का? मी अगोदरही असं सांगितलं का ह्या राष्ट्रवादी काँग्रेसची हीच थेरपी आहे की कोणत्याही परिस्थितीत त्यांचाच एका प्रकारे कपिल पाटील हा उमेदवार आहे, त्याला कसा जिंकायचं म्हणून हे सर्व षडयंत्र असतो. प्रत्येक वेळेला ते मध्ये घो घालतात, तर त्या गोष्टीला आम्ही मान्य करणार नाही. कारण आजच्या परिस्थितीमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये त्यांचं काहीही उरलं नाही NCPचं, तर आम्ही ते मान्य करणार नाही. आणि राहिले गोष्ट जर समजा वरिष्ठांनी आमची गोष्ट जर नाही मान्य केली तर आम्ही त्यावेळेला सर्व बसून एक काहीतरी भूमिका आम्ही डिक्लेअर करतो. चोरगे साहेब, एक प्रश्न असा आहे का जयंत पाटीलनी 3 दिवसाआधी मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यात त्यांनी हे म्हटलं होतं का जी आमची महाविकास आघाडीची जी बैठक आहे, जी चर्चा आहे ती पूर्णपणे संपलेली आहे. आता जेवढी बैठक पूर्णपणे संपलेली आहे, संभवत आम्ही बोलू शकतो, फक्त चर्चा होणार नाही. मग आता हा जो तुमचा जो निर्णय आहे, जसा तुम्ही सांगता का आम्ही वरिष्ठांशी बोलतो, मग चर्चाच होणार नाही, मग काय बोलणार? नाही, चर्चा होणार नाही असा विषय नाही. अजूनपर्यंत मी तुम्हाला तेच सांगितलं की सकाळी 7 वाजता आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सांगितलं एक जॉईंट चर्चा आहे. तुम्ही आता बोलले आम्ही परत चर्चा करणार, ती चर्चाच होणार नाहीये, तर मग चर्चा फक्त तुमच्या नेत्यांची करणार आहे. महाविकास आघाडी ठिकाणची बैठक होणार नाहीये. बघा, चर्चा होणार नाही किंवा चर्चा झाली, चर्चा जर झाली तर मी तुम्हाला तेच सांगितलं की तिन्ही प्रदेशाध्यक्ष एकत्र बसतील आणि प्रेस कॉन्फरन्समधून त्यांचा निर्णय ते सांगणारच आहे ना, की जो काही विषय असेल. चोरगे साहेब, जे जिजाऊ संस्थेचे जे अध्यक्ष आहेत निलेश सांबरे, त्यांनी असं सांगितलं का मीही काँग्रेसमधून दावा केला होता, असं त्यांना प्रत्यक्ष पूर्ण विचारण्यात आले तर त्यांचं म्हणणं होतं नाना पटोले जे आहेत त्यांनी मला शब्द दिला होता आणि तो राष्ट्रवादीला जी सीट दिली मला आज मी पुन्हा नाना पटोलेंची भेट घेणार आहे आणि काँग्रेसमध्ये त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. बघा, हा प्रश्न तुम्ही जो मला विचारता ना जिजाऊ संघटनेबद्दल, तुम्ही हा प्रश्न त्यांनाच विचारा, कारण त्याची मी ती क्लिप बघितली की मला काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवारी मिळणार आहे. पण मी त्यावेळेला पत्रकार परिषद माझी होती बदलापूरला, तेव्हाच मी सांगितलेले की ते बोलले. पण आमचे प्रमुख जे काय आमचे नेते आदरणीय जे वरिष्ठ आहेत, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले किंवा जे काय आज आमचे विधान पक्षातील पक्षनेते बाळासाहेब थोरात किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जे काही आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या तोंडून काही निलेश सांबरेबद्दल काही माहिती आम्हाला मिळालेली नाही. आणि ती माहिती जर त्यांनी दिली असेल तर प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. दूसरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कल से जो भी सोशल मीडिया पर या बैनर पे अपना प्रचार कर रहे उसमें कांग्रेस का झंडा लगाया है. मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को ये आह्वान करना चाहता हूँ कि प्लीज़ हमारा झंडा जब तक महाविकास आघाड़ी का ज्वाइंट कॉन्फ्रेंस में ऐलान नहीं होता तब तक हमारा झंडे का इस्तेमाल वो ना करें, ना ही अपने किसी भी सोशल मीडिया पर या बैनर पर जो है कांग्रेस पार्टी के नाम का इस्तेमाल नहीं करें. ये मैं उनसे कहना चाहता हूँ. नहीं तो आगे क्या है, हमारे कार्यकर्ता कहीं भिड़ जाए, कहीं जो है हमको पुलिस तक जाना पड़े. इसको अवॉइड करने के लिए ये सब मैं राष्ट्रवादी कांग्रेस वालों को कहना चाहता हूँ.